देशभरात उद्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रातल्या नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड अशा 11 मतदारसंघातले मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतदान केंद्रांवर लागणारं साहित्य, ईव्हीएम मशीन पाठवण्याचं काम सुरू झाले। उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी प्रशासनाकडनं मतदान केंद्रावरती मतदानाची योग्य ती तयारी केली जाते। आपण ही 5 दृश्य आपल्या समोर पाहतो आहोत। छत्रपती संभाजीनगर, रावेर, पुणे, जालना आणि जळगाव। रावेर लोकसभा मतदारसंघात 1982 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान पार पडणार आहे। मतदान केंद्रांवरती नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन्स आणि साहित्याचं वाटप केलं जात आहे। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। उद्या जळगाव जिल्ह्यातील चौथ्या टप्प्याचा मतदान पार पडणार आहे। याच निमित्ताने आज साहित्य वाटप या ठिकाणी होत आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात 1982 मतदान केंद्र उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, ईव्हीएम मशीन व साहित्य वाटप, मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 1882 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच पार्श्वभूमीवरती मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आज ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 18,11,951 मतदार असून यात 9,70,000 पुरुष तर 8,74,000 महिला तसेच 54 तृतीयपंथी उद्या आपल्या मतदानाचा हक्क वाजवणार आहे। या अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिलेली आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर। मतदानाच्या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरूर आणि शिरूर जिल्ह्यातल्या मावळ आणि पुणे शहर अशा 3 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। त्यासाठी मतदान केंद्रांवरती तयारी करण्याची प्रशासकीय लगबग सुरू झालेली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर मतदारसंघात आहोत, विधानसभा मतदारसंघात आहोत। इथं साधना शैक्षणिक संकुलात हे सगळं ईव्हीएमचं वाटप सुरू आहे। आपण बघू शकता कर्मचाऱ्यांची लगमग, जवळपास 4-5 हजार कर्मचारी इथं आपल्याला बघायला मिळतील। पोलीस असतील, हे सगळे मतदान कर्मचारी असतील, हे सगळे ईव्हीएम आता सील केलेले आहेत। सगळे रिचेक करून, चेकिंग करून या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात आणि आपापल्या मतदान केंद्रावर ते पोहोचले जातात। हे सगळे मतदान कर्मचारी आहेत। काय सांगशील, कशी प्रक्रिया पार पडते? नमस्कार, मी शासकीय कर्मचारी आहे। तर मला कोंढवा मतदारसंघ आलेला आहे। हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीचा उत्सवामध्ये प्रत्येकाने मतदान करणे हे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजेत। एक वोट बदले का देश। एक वोट बदले का देश ही सगळ्यात महत्वाचा संदेश हे शासकीय कर्मचारी देतात। त्यामुळे तुम्ही या उत्सवात, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि मतदान करा। आता राहिला प्रश्न शिरूरचा, तर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात एकदम काटेकी टक्कर होते। कोण जिंकल, त्यांचं भविष्य किंवा उद्याच्या ईव्हीएम बॉक्समध्ये बंदिस्त होईल आणि त्याचा निकाल लागेल 4 जूनला। तोपर्यंत आपण या लोकशाहीच्या उत्सवात असंच आनंदाने सहभागी व्हा। आता चौथा टप्पा आहे, आणखीन असे 3 टप्पे पार पडायचे, म्हणजे 7 टप्पे हे सगळे इलेक्शन होते आणि याचा आनंद आपण असा साजरा करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचं वाटप केलं गेलेलं आहे। जालना लोकसभेसाठी उद्या 2061 मतदान केंद्रांवरती 19 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठीच्या तयारीला वेग आलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या जालना शहरातल्या IT विभागामध्ये आहे आणि याच ठिकाणी प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनचं जे आहे ते वाटप केलं जाते। जवळपास जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 2061 मतदान केंद्र आहेत आणि या सगळ्या मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचं वाटप केलं जाते। आपण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 26 उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यात जर बघितलं आपण तर 2 महत्त्वाचे उमेदवार आहेत, ते म्हणजे भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे। या दोघांमध्ये
चुरस मानली जाते आणि दोघांमध्ये दुरंगी लढत होणार आहे आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनचं जे आहे ते या ठिकाणी वाटप केलं जात आहे। आपण जर बघितलं तर बूथनिहाय सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ईव्हीएम मशीन असेल, व्हीव्हीपॅट मशीन असेल, या सगळ्या यंत्रांचं जे आहे ते या ठिकाणी वाटप केलं जाते।